मंत्री गिरीश महाजन यांचं नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। तसेच महाजन यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी कुंभमेळा मंत्री होतो की नव्हता असा फारसा फरक पडणार नाही असे स्पष्ट वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले। मात्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाची जबाबदारी आपली असून आगामी कुंभमेळ्याची सर्व कामे अत्यंत झपाट्याने पूर्ण केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। एक मोठं ती पर्वणी आहेच, पण विकासाच्या दृष्टीने सुद्धा ही पर्वणी आहे। आज 35,000 40,000 कोटी रुपये नाशिकसाठी, त्र्यंबकेश्वरसाठी, आजूबाजूच्या रस्त्यांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले, माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे पुढचे खूप वर्ष मी सांगेल की आता सगळे रस्ते सिमेंटचे होतात, आजूबाजूचे शहरातले रस्ते सिमेंटचे होत आहेत, अंतर्गत रस्ते आम्ही या ठिकाणी कॉलनीमध्ये करतो, घाट करतो, ड्रेनेजची व्यवस्था पण करतो, गोदावरी आम्ही शुद्ध करतो आहोत, अनेक गोष्टी आहेत। आणि हे सगळे कामं, त्याला लागणारा पैसा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे की मला खात्री आहे की नाशिकचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्याला करायचं आहे। तसेच यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। हे खूप कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे, अगदी उत्तर महाराष्ट्राचे देखील कार्यकर्ते इथे उपस्थित आहे। नाशिक महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि एक उत्साहाचं वातावरण तयार झालंय। मला असं वाटतं की या उत्साहात आता नाशिक कुठे थांबणार नाहीये, भाऊ विकास करणार म्हणजे करणार। प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक।